पण या पुढच्या काही भविष्यासाठी भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना म्हणून मी त्यांना सांगितलं मला काही अपेक्षा नाही आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो. नमस्कार, मी विजय राऊत. मुंबई आसपासमध्ये आपलं स्वागत आहे. गुढीपाडव्याला नेहमीप्रमाणे मनसेचा मेळावा संपन्न झाला. मात्र यावेळचा मेळावा थोडासा वेगळा आणि विशेष होता. याचं कारण लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन भाजपाचे नेते अमित शहा यांची भेट घेतली. त्यामुळे मनसे भाजपासोबत महायुतीत जाणार का, त्या चर्चेत नेमकं काय ठरलं, असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. या सर्व पार्श्वभूमीवर मनसेने एक टीजर रिलीज केला. त्यामध्ये गुढीपाडव्याच्या मेळाव्यात काय घडलंय आणि काय घडतंय हे आपल्याला सांगायचं आहे म्हणत राज ठाकरे यांनी सर्वांना या मेळाव्याला बोलवलं होतं. माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिक बंधू भगिनींनो, सस्नेह जय महाराष्ट्र. सालावादप्रमाणे यावर्षी 9 एप्रिलला शिवतीर्थावर आपला गुढीपाडवा मेळावा आहे. गेले काही आठवडे आपल्या पक्षाबद्दलच्या घडवल्या गेलेल्या चर्चा, लढवले गेलेले तर्कवितर्क याकडे मी शांतपणे बघत होतो. तुम्हाला पण अनेकांनी प्रश्न विचारून भंडावून सोडलं असेल. पण आता वेळ आली आहे या सगळ्यावर तुमच्याशी बोलण्याची. नक्की काय घडलंय, नक्की काय घडतंय हे सांगण्याची. 9 एप्रिलला शिवतीर्थावर या, मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचंय. धन्यवाद. या मेळाव्यापूर्वी आपण जर पाहिलं तर गेली 2 वर्षे भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची जवळीक वाढली होती, रिलेशनशिप वाढली होती. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 2 दिवसांपूर्वीच म्हणाले होते की मनसे महायुतीसोबत आल्यास आम्हाला आनंद होईल, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती. एक प्रकारे जणू त्यांनी मनसेचं महायुतीमध्ये स्वागत असल्याचं संकेत दिले होते. त्यापाठोपाठ मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही महायुतीसोबत जाण्यास आवडेल असं वक्तव्य केलं होते. मनसे महायुतीसोबत जाणार हे जवळपास स्पष्ट झालं होतं. तरीही मनसेचे दुसरे नेते देशपांडे आणि राजू पाटील यांनी थोडीशी वेगळी भूमिका मांडली. ती म्हणजे राज ठाकरे नेमकं काय बोलतील हे कोणीच सांगू शकत नाही. मात्र ते जी भूमिका घेतील ती महाराष्ट्र हिताची असेल, मराठी माणसाच्या हिताची असेल असं सांगायला ते विसरले नाहीत. त्यामुळे थोडासा सस्पेन्स नक्की वाढला होता. आणि म्हणूनच मुंबईतील व महाराष्ट्रातील जनतेचे राज ठाकरे गुढीपाडव्याच्या मेळाव्यात काय बोलणार याकडं नक्कीच लक्ष लागलं होतं. राज ठाकरे यांनी कालच्या भाषणात सर्वप्रथम महापालिकांच्या निवडणुका होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. मात्र त्या निवडणुका का होत नाहीत, कोणामुळे होत नाही याबद्दल सविस्तर बोलणं टाळलं असंच म्हणावं लागेल. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात 2009मध्ये मोदी यांचं गुणगान करीत त्यांना पाठिंबा कसा दिला होता आणि 2014मध्ये लाव रे तो व्हिडिओ म्हणत मोदी शहा यांना विरोध कसा केला होता याचं स्पष्टीकरण काल त्यांनी दिलं. आधीच राज ठाकरे हे प्रत्येक वेळी आपली भूमिका बदलतात आणि ते भूमिकेवर कधीही ठाम नसतात. अशा प्रकारचा गैरसमज निर्माण झाला होता. आणि आता पुन्हा त्यांनी मोदी यांना विनाशर्त पाठिंबा दिला. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. गेल्या 10 वर्षांच्या सत्ताकाळात मोदी यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी असं नेमकं काय केलं याचं कोणतंही स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी दिलं नाही. दुसरी गोष्ट, त्यांनी या बदल्यात लोकसभा निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला खरा,
पण तो कार्यकर्त्यांसाठी किती तोट्याचा आणि नुकसानीचा आहे याचा विचार केला नाही. त्यांनी राज्यसभा आणि विधान परिषदसुद्धा नको अशी जी काही भूमिका घेतली त्याबद्दलही आश्चर्य व्यक्त केलं जाते. आता राज ठाकरे यांनी मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला म्हणजे नेमकं काय? मराठी अस्मितेच्या विरोधकांना पाठिंबा दिला, बाळासाहेबांची शिवसेना फोडणाऱ्या लोकांना पाठिंबा दिला, महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला नेऊन मराठी तरुणांना बेरोजगार करणाऱ्यांना पाठिंबा दिला, महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्या कोश्यारी चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला, इलेक्ट्रॉल बॉन्डसारख्या महाघोटाळ्याला पाठिंबा दिला, वाढती महागाई बेरोजगारी यासारख्या प्रश्नांना पाठिंबा दिला, शेतकरी विरोधी धोरण राबवणाऱ्या सरकारला पाठिंबा दिला. नेमकं काय म्हणायचं आहे राज ठाकरे यांना? आणखीन एक, अजित पवार, तटकरे, गवळी, सरनाईक, मुश्रीफ, अशोक चव्हाण यासारख्या शेकडो घोटाळेबाजांना पाठीशी घालणाऱ्यांना पाठिंबा दिला म्हणायचा का? मुंबईतील मराठी माणसाच्या विरोधात उभं राहणाऱ्या सोमय्या, लोढा, कोटक यांना पाठिंबा दिला का? गेल्या 10 वर्षात अरबी समुद्रात शिवस्मारकाची एकही वीट रचली गेली नाही अशा सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दिला असाच त्याचा अर्थ होतो. राज ठाकरे यांच्या पक्षाची मतांची मागील टक्केवारी पाहिली ना तर ती अवघी 1.5% एवढीच होते. ती वाढली असेल अशी अजिबात स्थिती दिसत नाही. भाजपची टक्केवारी 27% आहे, शिवसेना शिंदे गट जेमतेम 5%, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जेमतेम 3 ते 4% आणि इतर घटक पक्ष असे मिळून सगळीची गोळाबेरीज एकत्रित केली तर ती 40%पेक्षा जास्त होत नाही. याच्या उलट विरोधी पक्षांची एकत्रित मतांची टक्केवारी ही 60%, 62%, 63% एवढी होत असल्याने महायुतीला ही टक्केवारी 50%पेक्षा अधिक नेण्याचं त्यांचं लक्ष आहे. मात्र मनसेच्या या 1.5%ने देखील त्यांची टक्केवारी 45%पर्यंत सुद्धा पोचत नाही अशी एकंदरीत अवस्था आहे. त्यामुळे यात भाजपाचा किंवा महायुतीचा कसा फायदा होणार हेच कळत नाही. उलट मनसेला सोबत घेतल्याने परप्रांतीयांनी जर पाठ फिरवली तर भाजपचा आणि महायुतीचा तोटाच होणार आहे. राज ठाकरे यांनी मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर सोशल मीडियावरती प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे आणि या सगळ्या प्रतिक्रिया राज ठाकरे यांच्या विरोधात आहेत. मनसेला मानणारा एक मोठा वर्ग कदाचित उद्या मनसेचे राज ठाकरे यांना सोडून तो उद्धव ठाकरे यांच्याकडे वळून शिवसेना ठाकरे गटाचाच फायदा होण्याची शक्यता अधिक दिसते. असो, आजचा भाग इथेच थांबूया. आजचा भाग आवडलास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल आपलं सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.